नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळीमध्ये काय झालं होतं माहितीये, मला ना म्हणजे अंमळ बरं नव्हतं म्हणजे अगदी सर्दी ताप खोकला डांग्या खोकला वगैरे असलं काही नाही, पण मन थाऱ्यावर नव्हतं. म्हणजे मला काही सुचतच नव्हतं. जगण्यातला इंटरेस्टच मला खाला झाला होता. धाकटी मला म्हणाली काय नाही, हे सगळे मूड स्विंग्स. मोठी म्हणाली काय प्रेमात वगैरे पडलात की काय, परत प्रेमात असं तोंडावर आलं होतं. पण मी गप्प बसलो. काय शेवटी घरात गप्प बसायचं. पण काय ना विचार करून ना मला ग्लानी आली. मी असं डुलकी मारली, अशी डुलकी मारली तर मला स्वप्न पडायला लागलं. मी असं गर्द काळोखात आहे, जंगल आहे, पिवळा धमक प्रकाश आहे आणि कुठून तरी आवाज आला मला, काय हो काय ओळखलत का मला? म्हटलं नाही, मी नाही ओळखलं. अहो असं काय करताय, मी कोंबडी. म्हटलं कोंबडी ते बरोबर आहे, पण असं कसं ओळखणार ना? काय कोंबडीचं नाव बिव असं काही नसतं ना, कोंबडीला कोंबडीच म्हणणार. म्हटलं कोंबडी ते कळलं. मग कसं काय वाटतंय? म्हटलं ठीक आहे, काही तब्येत मनस्वास्थ्य बरोबर नाही, मन थाऱ्यावर नाही आहे. ती म्हणाल काय झालंय, बरेच दिवस तुम्ही मला खाल्लेलं नाहीये. हा काय म्हणालात? नाही ती म्हणाली तुम्ही बरेच दिवसात मला खाल्लेलं नाही आहात, नाही का? बघा विचार करा. असं म्हणून ती गायब झाली. तसं जंगल गायब, पिवळा धमक प्रकाश गायब आणि मी खाडकन डोळे उघडले. हा आणि त्याच दिवशी काय, माझी एक मैत्रीण आहे सुवर्ता नावाची, तिच्याकडे पार्टी होती. मी तिच्याकडे गेलो होतो आणि तिकडे गेल्या मस्तपैकी चिकन बिकन होय 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 बॅक टू नॉर्मल आणि या बॅक टू नॉर्मल आणणाऱ्या माझ्या मैत्रिणीला मी इथे आमंत्रित केलेलं आहे. सुवर्ता, तुझं मनापासून स्वागत आणि तिच्या वडिलांचंही मनापासून स्वागत. वडील आणि मुलगी असे बाप लेक इथे आलेले आहेत. आणि पहिल्यांदा मी आपल्याला विचारतो, आपलं नाव काय? रजनीकांत सूर्यवंशी माझं नाव. रजनीकांत, आपण काय करता? मी टाटा मोटर्स मध्ये सर्व्हिसला आहे. टाटा मोटर्स पिंपरी. कुठले डिव्हिजन? असेंब्ली डिपार्टमेंट. असेंब्ली. टाटा इज अ बिग कंपनी. गुड. आणि तू काय करते? मी आय वॉज वर्किंग फॉर द पास्ट 8 years आणि सध्या माझी 6 महिन्याची मुलगी आहे, तर त्याच्यासाठी मी जॉब सोडला. बरं, कुठे होती तुझा जॉब? कुठे होता? लास्ट मी एम्फसिस मध्ये काम करत होते. एम्फसिस राईट, विच इज ॲट मगरपट्टा सिटी, पुणे. आणि काय पोस्ट काय होती? मी तिथे HR ॲडमिन सगळं बघायचे ते. आणि तुझं शिक्षण कुठलं झालंय? मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये. डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केलाय. कुठून? IIT सिम्बायसिस इन्स्टिट्यूट मधून, पुण्यामध्ये. इट्स अ रेनाउंड इन्स्टिट्यूट. आणि मी BCom ग्रॅज्युएट आहे. मी कम्प्युटर बेसिक कोर्स पण केलेला आहे आणि IIT केलेला. IIT इज ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये हे असतं डिप्लोमा, तो केलेला आहे. बरंच काय काय केलंय. मी ढील सोडलीत वाटतं. ओके. आणि तुझं लग्न कधी झालं? आता 4 वर्ष झाली. बरं. लग्न अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? इट्स अरेंज मॅरेज. इट्स अरेंज मॅरेज. ओके. यजमान काय करतात? ते ICICI मध्ये कामाला आहे. बरं. रिजनल हेड आहे. बरं, ही लहानपणापासून हिने कधी स्वयंपाकघरात घोळ घातला का? हिला लहानपणापासून स्वयंपाक करायचा फार छंद. हा. ही स्वतःहून तुम्हाला कधी फटका बसला काय? हिने बनवलंय आणि तुम्हाला खायला लागलं आणि तुम्हाला कुठे बरं वाटेन असं झालं वगैरे? असं नाही, असं नाही, छान वाटलं. असं नाही, मुलीचं कौतुक एवढं नाही. बरं, हिच्या हातचा आवडता पदार्थ कुठला तुमच्या? दम बिर्याणी. दम बिर्याणी. म्हणजे तू नॉनव्हेज मध्ये सॉलिड माहेर दिसते एकदम. आणि पत्नी काय करते? हाऊसवाईफ आहे. त्यांचा आवडता पदार्थ कुठला आहे? म्हणजे त्यांनी बनवलेला पदार्थ? पुरणपोळी. अरे 2 डोकं आहेत. दम बिर्याणी कुठे आहे, पुरणपोळी कुठे आहे? एक जनरेशनची गॅप आहे जवळजवळ. आणि घरी कोण कोण आहे? घरी माझी अजून एक धाकटी मुलगी आहे आणि आता हिला मुलगी झाली म्हणजे मला नात झाली. म्हणजे तुम्ही आजोबा झालेला? आजोबा. बरं, म्हणजे आता सगळं वागावं लागणार तुम्हाला तसं. बरं, धाकटी मुलगी काय करते? धाकटी मुलगी इन्फोसिस मध्ये सर्व्हिसला आहे. MCM झाली. एम्फसिस ओनली. शी इज इन द अदर ब्रांच. येस. तिने MCM केलेलं आहे. बरं, ह्यांनी या पद्धतीने शिकावं हे तुम्ही त्यांना काय गायडन्स केलं होतं का त्यांचं त्यांनी केलं? ते थोडं बहुत त्यांचं स्वतःच होतं आणि थोडं बहुत आमचं मार्गदर्शन होतं. बरं, आई वडिलांनी दिलेलं मार्गदर्शनाचा तुला किती उपयोग झाला? भरपूर उपयोग झाला. मम्मी
मी कसं मार्गदर्शन केले प्रॅक्टिकली असं नाही की हे कोर्स कर, हे तिला कोर्सेस माहिती नव्हते, बरोबर. पण जे एक्सपिरियन्स तिच्याकडे आधीपासून होतं, ऍज एल्डर्स म्हणतो ना आपण, एक्सपिरियन्स असतं, तशाप्रमाणे ती पुष्कळ गोष्टी मला सांगायची. बेसिकली एडल्ट लोकांकडे म्हणजे आताचे जे कोर्सेस आहेत जरी माहित नसतील तरी दे कॅन टेल यू की फोकस युअर. डेफिनेटली बरोबर की नाही? मी हेही करणार, मी तेही करणार, मी तेही करणार, आणि ऍट द एंड ऑफ द डे तुझ्या हातात काहीच नसतं. राईट. तसं होता कामा नये. असं ह्याच्याकडे आज एल्डर बघू शकतात. हो हो. बरं, तुझा आवडता खाद्यपदार्थ कुठला आहे? मला सगळंच आवडतं सर. सगळंच आवडतं. आय लव्ह इटिंग. बरं, आणि यजमानांना म्हणजे मिस्टरना काय आवडतं? त्यांना नॉनव्हेजच जास्त आवडतं. बरं, ते काय डबा वगैरे घेऊन जातात? ICICI मध्ये जातात? हो, पुण्यात होते तेव्हा घेऊन जायचे रोज, मी बनवायचे त्यांच्यासाठी. पण आता त्यांची ट्रान्सफर झालेली आहे नगरला, तर ते पुष्कळ ट्रॅव्हल करतात आता. बरं, मग ते आता नगरलाच राहत असेल? हा, नगरला राहतात ते, वीकेंड्सला येतात आम्हाला. शनिवार रविवार इकडे? हो. बरं. डिफिकल्ट झाली सिच्युएशन. तरी पण नगर म्हटल्यावर ते 2 तासावर आहे, त्यामुळे पटकन ड्राईव्ह करून ते येऊ शकतो. पण मुलगी लहान असल्यामुळे त्यांना असं वाटतं की खूप टाइम स्पेंड करावा, पण होत नाही तसं. डेफिनेटली लांब गेलं तर किंमत कळते. बरोबर की नाही? ओके, तुमची खाद्य संस्कृती म्हणजे सूर्यवंशींची खाद्य संस्कृती, आणि आता तू कुठल्या घरात आहेस? गोरकल. गोरकल. राईट. त्यांच्या खाद्य संस्कृतीत काही फरक आहे का? जास्त नाहीये, पण ते खूप कमी स्पायसी खातात, कमी तेलाचं खातात. फिश जास्त बनतं घरामध्ये. तर माझी मदर इन लॉ मँगलोरियन साईडच्या आहेत, तर त्यांना तिकडचे टाईप्स. हो, मला कुक करताना पण एकदम कमी तेल, कमी हे घालावं लागलं. आधी खूप मुश्किल झाली, पण नंतर सवय लागली. आता 4 वर्ष झाली, तर त्याच्यानंतर मग आता इतकी सवय झाली की कधी मम्मी डॅडीकडे गेले, तिखट झालं म्हणून पाणी पित राहते सारखी. दिवस बदलतात ते असे बदलतात. बरोबर. पण टाटा मोटर्स मध्ये आता तुम्हाला किती वर्ष झाली हो? 31 वर्ष झाले. 31 वर्ष. मग आता रिटायरमेंटला किती राहिली? अजून 4 वर्ष आहे, भरपूर वेळ आहे. बरं, आता आपण आपल्या किचन कडे जायचंय, कारण मला खूप उत्सुकता आहे. सुवार्ता आपल्या किचन मध्ये आलेली आहे. सुवार्ता, तुझं किचन मध्ये मनापासून स्वागत आहे. आता मला सांग, पहिल्यांदा आपण काय करतोय? मटन खुर्मा करी. मटन खुर्मा करी. राईट. साहित्य सांगतेस मला काय काय? मटन, चिरलेला कांदा, ओके, ही काजू आणि खसखस भिजवून त्याची पेस्ट केलेली आहे, ओके, ही कोथिंबीर, चॉप्ड टोमॅटोज, मग धने पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, ओके, कढीपत्ता, मग जिरा पावडर, लाल तिखट, मीठ, गरम मसाला आणि हळद. ओके. बरं, ह्याला तू काय मॅरिनेशन केलेलं नाही, ह्याला फक्त धुवून घ्यायचं, मॅरिनेशनची गरज नाही. बाकी काय केलं नाही. आणि हे काजू खसखशीची पेस्ट आहे, ती डायरेक्ट तू मिक्सर मधून काढली? एक 10-15 मिनिटं भिजत घालायचे थोडंसं पाण्यामध्ये, आणि मग त्याला पेस्ट करायची, अशी पेस्ट होते. बस, त्यात मीठ वगैरे तू काही घातलं? काही नाही. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिलं मला सांग. आधी थोडंसं पॅन मध्ये तेल घेऊन गरम झालं की त्याच्यामध्ये आधी कढीपत्ता लागेल. ओके, ह्याच्यातच घालू? हो. ओके, ओके. मग त्याच्यामध्ये आपण हे टाकूया, अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी अजून. बस. मग त्याच्यामध्ये थोडंसं हे झालं, ह्याचा पाणी हे झालं की मग आपण हळूहळू मसाले टाकणार आहे. काय काय घालू मला सांग. तुम्ही चालू करा. गरम मसाला पावडर, धने जिरे पावडर, लाल तिखट. लाल तिखट हो, जास्त घाला, कारण ते कलर आला पाहिजे आणि थोडी स्पायसी डिश आहे. हे काय? ही आहे गरम मसाला पावडर. ओके. थोडस हो. हळद. आणि हळद. हे थोडं रोस्ट करायचं तेलामध्ये. मोठा करू कास? जास्त मोठा नाही, तर जे मसाले आहेत ते जळतील. मग ह्याच्यामध्ये आता मटण घालून घेऊया. मटणाचं पीस घालायचं? हो. घालताय तुम्ही? आणि मीठ घालायचं. बस. कुकिंगची बरीच माहिती आहे तुम्हाला. आता हे किती वेळ? आपल्याला बऱ्यापैकी वेळ लागेल ना? नाही, एक 5 मिनिटं ह्याला फ्राय होऊन द्यायचं ह्या मसाल्यामध्ये. ओके. फ्राय झालेले आहेत ना आता आपले? हो, मसाल्यांमध्ये फ्राय झालेला आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो टाकायचा. पहिला कांद्याला मोकळं करून घ्यायचं.
कारण हा कांदा शिजणार आहे आणि हा कांदा, टोमॅटो आणि त्या खसखस आणि काजूची जी पेस्ट आहे या सगळ्यांची ती ग्रेव्ही होणार आहे, थिक ग्रेव्ही. आणि हा जेवढा मुरतो कांदा तेवढा टेस्ट लागते. म्हणून तुम्हाला जर हे करायचं असेल संध्याकाळी तर जवळजवळ 4-5 वाजता जर करून ठेवलं आणि रात्री वाढलं तर जास्त टेस्टी लागणार. हा, सगळं मुरतं ते. हो. आता आपण हा कांदा ह्याच्यात घालून घेऊया. घालू का? हो. घालू सगळं? हो, सगळं घाला. मग चॉप टोमॅटोज घालायचे. ह्याला फ्राय करून मग शेवटी त्याच्यात काजू आणि ह्याची पेस्ट घालून पाणी घालून थोडा वेळ 10 मिनिटं वाफेवर हे करायचं, शिजवायचं. पेस्ट कधी घालायची ते सांगा. हो. आणि कोथिंबीर सगळ्यात शेवटी? सगळ्यात शेवटी फॉर गार्निशिंग. आता ह्याच्यामध्ये काजू आणि खसखसची पेस्ट किती? अबाउट 3 बिग स्पून्स. 1. ह्यानी थिकनेस येते ग्रेव्हीला आणि टेस्ट पण येते, रिच होती ग्रेव्ही, रिच ऑफ कॅलरीज. दिस डिश इज डेफिनेटली नॉट फॉर हार्ट. डायटिंग वर काय विश्वास आहे की नाही? नाही ना. उत्तम खावं, उत्तम जगावं. येस. पहिले भेटले मला. इथे येणार जरा कमी खावं असंच म्हणतात. बाय. ओके. आता ह्याच्यात काय पाणी बिणी घालायचं आपल्याला? हो, थोडंसं पाणी लागेल. थोडंसं अजून, बस. आता ह्याला आपण वाफवून घेऊया 10 मिनिटं. आत कुकरमध्ये ठेवायचं? हो. आधी ह्याला वाफवून असं गाव. हो. आणि मग कुकरमध्ये टाकायचं. काय होतं, कांदा जो कच्चा आहे तो थोडासा गळायला लागतो आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण कुकरमध्ये घालतो तर त्याच्यामध्ये मग त्याची ग्रेव्ही छान होते. हे टमाटा आणि कांदा हे सगळं असं दिसणार नाही, त्याची एकदम थिक ग्रेव्ही होईल. ओके ओके. गुड 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 गुड. हे 10 मिनिटात आपल्याला सगळं मिक्स झालेलं परत आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आणि त्याच्या एक 5-6 शिट्ट्या करायच्या. 5-6 शिट्ट्या म्हणजे साधारण 15 मिनिटं. आणि मटण नेहमी मोठं ठेवायचं, कारण कधी कधी छोटा मटण पीसेस ठेवल्यामुळे काय मटण गळून जातं आणि कांदा आणि हे शिजत नाही, म्हणून मोठे पीसेस ठेवायचे. बर बर बर. आणि जर चिकन करायचं झालं तर सेम रेसिपी, पण चिकन साठी एवढंच आहे की त्याच्यामध्ये जो आपण कांदा आणि टमाटा अख्खा घातलेला आहे त्याच्यावरची त्याची पेस्ट वापरायची, कारण चिकन गळून जातं, चिकन होणार नाही असं. बर बर. ओके ओके. हे 10 मिनिटांना आपल्याला तिकडे शिफ्ट करायचं, 5-6 शिट्ट्या काढायच्या आहेत. तो झालेलं आहे, रेडी टू सर्व. आणि सर्व करताना आपल्याला त्यात कोथिंबीर वगैरे गार्निश करायची. हो. तुमच्याकडे बघितलं की तुम्हाला लगेच कळत असेल ना आपल्याला यायला सांगणार म्हणून. कसं ओळखता तुम्ही? वंडरफुल आहात तुम्ही. लिहून घ्या, कारण ह्याला 10 मिनिटं लागणार आहेत. आता नवीन काही करायचं नाही, हे इथून तिथे शिफ्ट करायचंय, 5-6 शिट्ट्या वाजवायच्या कुकरच्या आणि मग गार्निशिंग कोथिंबीर घालायची आणि खायला सुरुवात करायची. तुम्ही लिहायला सुरुवात करायची. साहित्य आणि कृती. मटन कोरमा करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटण, उभा चिरलेला कांदा, भिजवलेल्या काजू आणि खसखसची पेस्ट, कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, धणेपूड, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, जिरेपूड, तिखट, मीठ, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, धणेपूड, तिखट, जिरेपूड, हळद आणि मटण घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये मीठ, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, काजू खसखस पेस्ट आणि पाणी घालून एक वाफ काढावी. हे मिश्रण कुकरमध्ये शिजवून मटन कोरमा करी सर्व्ह करावी.